चंद्रपूरच्या महापौर आणि उपमहापौरपदी भाजप शिवसेना युतीची सत्ता स्थापित झाल्यानंतर भाजपमध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। तर काल निकाल लागल्यानंतर लगेचच सुधीर मुनगंटीवार यांना किंगमेकर बनवणारे फलक कार्यकर्त्यांनी झळकावले। भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांनी या विजयाचं श्रेय ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाच दिलं असून त्यांच्यामुळेच हा अशक्यप्राय विजय साकार झाल्याचं भोंगळे म्हणतात। तर दुसरीकडे मुनगंटीवारांचे विरोधक आमदार किशोर जोरगेवार यांनी झालेल्या गोष्टीला स्वतःचं लेबल चिकटवण्याचा मुनगंटीवारांचा हा प्रयत्न असल्याची टीका केली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, दोन्ही नेत्यांमधला वाद अजूनही काही शमलेला दिसत नाही। खरं तर चंद्रपूरच्या निकालानंतर हे दोन्ही नेते एकत्र होतील असं बोललं जात होतं। हाच प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना काही वेळापूर्वी विचारला की चंद्रपूरच्या महापौर बसवण्यामध्ये कोणाचं योगदान आहे। तर सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर होतं की एनडीटीव्ही मराठीवर काल महापौर ज्या बोलल्या संगीता खांडेकर त्यांनी सांगितलं तेच खरं आहे। संगीता खांडेकर यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना सांगितलं की सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे त्या महापौर बनल्या आहे। त्यामुळे सध्या जरी श्रेयवादाचं हे जरी युद्ध सुरू असलं चंद्रपुरात, तरी या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनीच हे सगळं जुळून आणलं असं तरी सध्या चित्र दिसतंय। यापेक्षाही मोठा गौप्यस्फोट एनडीटीव्ही मराठीवरती काही वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय की चंद्रपूरच्या महापौर बसवण्यामध्ये काँग्रेसनं मदत केली आहे आणि काँग्रेसचे जे ज्येष्ठ खासदार माजी खासदार चंद्रपूरचे आहेत नरेश पुगलिया, त्यांचा मुलगा राहुल पुगलिया यांनी मदत केली, त्यामुळे आम्ही महापौर बसवू शकलो असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहे। त्यामुळे एकंदरीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवरती ज्या पद्धतीनं आगपाखड होते आहे की भारतीय जनता पक्षाला चंद्रपुरात मदत केली, पण स्वतः सुधीर मुनगंटीवार असं म्हणतायत की काँग्रेसच्या राहुल पुगलिया यांच्यामुळे आम्ही महापौर बसवू शकलो। मॅजिक फिगर 34 होता, कारण की 66 जागा होत्या, त्याच्यापैकी अर्ध्यापेक्षा 33 अधिक 1 34 जागा आवश्यक होत्या। एमआयएम न या ठिकाणी तटस्थ भूमिका घेतली। वंचितचे 2 जे उमेदवार होते ते अनुपस्थित राहिले, त्यामुळे भाजपकडे 30 एवढी संख्याबळ असताना त्यात त्यांनी म्हणजे एकूणच सगळ्या राजकीय परिस्थितीमुळे हा विजय सुकर झाला आणि याचं आता श्रेय घेतलं जात आहे। पण जोरगेवार आणि मुनगंटीवार मात्र वाद अजूनही कायम आहे। धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि आता